अच्छा माईला माझ्यासोबत कोण आहे तुम्ही पाहताय का? माफ करा, मकरंद अनासपुरे सरांची ऍक्टिंग मला काही जमणार नाही, कारण ते एकमेव असे आहेत की त्यांची ऍक्टिंग कुणालाही जमणार नाही. त्यांच्या ऍक्टिंगने मराठी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळाच कप्पा निर्माण केलेला आहे. TV9 मराठीमध्ये सर तुमचं स्वागत. चित्रपट येतोय, प्रमोशन जोरदार चालू आहे, काय एकंदरीतच भावना आहेत? खूप छान. एकतर खूप चांगल्या सिनेमाचा भाग होता आला याचा मला आनंद आहे. कारण गोष्ट जेव्हा मी ऐकली तेव्हा मला ती फार आवडली आणि ती रसिकांना खूप आवडेल आणि दीर्घकाळ स्मरणात राहील अशी आहे. आणि यामध्ये मला स्क्रीन शेअर करायला मिळते ती माझ्या गुरुजींबरोबर, ज्यांनी मला सिनेमात आणलं, नाना पाटेकरांनी. त्यांच्यामुळे मी आज सिनेमामध्ये आहे आणि त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणं हा अनुभवच इतका उत्तम आणि स्फूर्तिदायक होता. त्याचा मला आनंद आहे आणि हा सिनेमा रसिक प्रेक्षकांना खूप आवडतो याचाही खूप आनंद आहे. तर चित्रपटामध्ये ट्रेलरमध्ये आपण पाहिलं तर तुम्ही नाना पाटेकरांसोबत हसी मजाक करताना दिसताय. त्यामध्ये तुमचा एक रोल आहे, तुम्ही काही ठिकाणी किचन मध्ये जेवण बनवताना वगैरेचा रोल आहे. मकरंद सरांनी आयुष्यात जेवण बनवलंय का आणि कोणते पदार्थ बनवता येतात? नाही, मी किचन मध्ये फार तसा चांगला नाहीये, कारण मी बायकोला बऱ्याचदा मदत करायला जातो, पण ती मला मदत सुद्धा नको असं म्हणते, इतका मी किचन मध्ये वाईट आहे. पण मला भांडी बिंडी घासता येतात चांगली आणि एखादा पदार्थ बनवता येतो. मला अंड्याचं ऑमलेट चांगलं बनवता येतं आणि चहा बनवता येतो. चित्रपटाच्या माध्यमातून फिरणं, जगणं आणि फिरणं या दोन गोष्टींचा जो ताळमेळ आहे तो दाखवण्यात आलेला आहे. मकरंद सरांना किती आवडतं फिरायला? आता मी 30 वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहे. तर 30 वर्षात मी म्हणजे महाराष्ट्रातली फार कमी गावं असतील जिथे गेलेला नाहीये. तर अशा बहुतांश ठिकाणी मी फिरून आलेलो आहे कार्यक्रमानिमित्त आणि खूप प्रवास केलेला आहे. महाराष्ट्रातलं तुम्हाला सगळ्यात जवळचं वाटणारं एखादं गाव? सगळं महाराष्ट्र, अख्खा महाराष्ट्र. जसं तुम्ही म्हणालात की सगळं महाराष्ट्र तुम्ही फिरलात, पण त्याचसोबत मकरंद सरांना वाचनाची खूप आवड आहे हे सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे. तर सध्या तुम्ही कोणतं पुस्तक वाचताय? मी पंकज भोसलेंचं विश्वामित्र सिंड्रोम अशा नावाचं पुस्तक नुकतंच वाचून संपवलंय आणि छान आहे, मला आवडलं. एखादं असं पुस्तक जे तुम्हाला आजही तुमच्या मनात ते आजही जागा करून आहे? असे काही पुस्तक आहेत, खूप पुस्तक आहेत, कारण साहित्याने जे अनंत उपकार माझ्यासारख्या वाचकांवर केलेले आहेत, त्या साहित्यिकांचा मी खरोखरीच मनापासून ऋणी आहे. कारण एक नाव घेणं शक्य नाही, इतकं वैविध्य साहित्यामध्ये आहे आणि इतकी चांगली लेखक मंडळी आहेत. मराठी साहित्य खूप संपन्न असं आहे. तुम्ही एवढी सगळी पुस्तकं वाचलेली आहेत, त्यातून फार छान अनुभव तुम्हाला मिळालेले असतील. कधीतरी असं मनात वाटलं का की आपणही एखादं पुस्तक लिहावं? नाही, मी तसं नाही, म्हणजे मी हाडाचा लेखक नाहीये, मी अभिनेता आहे. पण मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये एकदा एकदा गेस्ट कॉलम लिहिला होता महिनाभर आणि त्यावेळी मला दिलीप प्रभावळकरांचा फोन आला होता की ते म्हणाले तू कंटिन्यू कर लिहिणं, पण माझ्यामध्ये तेवढा पेशन्स नाहीये लेखना इतका. आणि दुसरं असं की मला वाचायला जास्त आवडतं, एवढंच मला माहिती आहे नक्की. मकरंद सरांसाठी जगण्याची व्याख्या नेमकी काय? मी ते पुलंच्या भाषेत मांडू शकेन. पुलंनी त्यांच्या हसवणूक नावाच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे की जन्म आणि मृत्यू या दोघांच्या चिमटीत पकडून नियतीनं आपली चालवलेली फसवणूक एकदा लक्षात आली की आपल्याशी आपुलकीनं वागणाऱ्यांना हसवण्यापलीकडे आपण काय करू शकतो. क्या बात आहे. तुम्ही असं म्हणालात की नाना पाटेकर सरांसोबतचा काम करण्याचा अनुभव फार विलक्षण होता. त्यांच्यासाठी जर एखाद्या 4 ओळी तुम्हाला बोलायच्या असतील तर त्या कोणत्या असतील? ते गुरुजीच आहेत माझे, त्यामुळे मला रुपेरी पडद्यावर आणलंय त्यांनी. मला सुरुवातीच्या काळात शिकवलंय त्यांनी. रुपेरी पडद्याचा व्यवस्थित अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त त्यांनी केलंय. त्यामुळे गुरुजींविषयीच्या ज्या भावना असतात त्या माझ्या अंतःकरणापासून त्यांच्याविषयी आहेत. मला अलंकारिक किंवा कृत्रिम काही नाही बोलता येणार त्यांना. म्हणजे त्यांच्याविषयी विचाराल तर मी निशब्द. तुम्हाला नाटक पाहायला आवडतं की चित्रपट? मला दोन्ही माध्यम खूप आवडतात, नाटक पण आणि सिनेमा पण.
मी मूळचा नाटकवाला आहे, कारण मराठीतले बहुतांश जेवढे कलावंत आहेत रुपेरी पडद्यावरचे ते सगळे थिएटरशी संबंधित आहेत. मी सुद्धा हौशी रंगमंच 12 वर्ष केला, त्यानंतर व्यावसायिक रंगमंच अद्यापपर्यंत करतो हो आहे. म्हणजे माझं आता कोविडच्या अगोदरचं नाटक उलट सुलट होतं, हो ज्यामध्ये हो. मी काम केलं होतं. त्यामुळे थिएटरशी अत्यंत जवळची बांधिलकी आणि रुपेरी पडद्यावरही तितकंच मला रमायला आवडतं. नाट्य संमेलन झालं, त्याचा 100वा नाट्य संमेलन सोहळ्याला सुरुवातच झालेली आहे. याच्यामध्ये एक प्रकर्षाने जे कलाकार असतात, नाट्य कलाकार असतात, त्यांची एक खंत असते की तिथे आपण जिथे नाटक सादर करायला जातो तिकडची व्यवस्था त्या प्रमाणात सुलभ नसते. तर यावरती तुम्ही एक कलाकार म्हणून तुम्हाला काही असे अनुभव आलेत का? हे बघ, मुळात कसं होतं की नाट्यगृह बांधलं आणि तिथे सातत्याने जर प्रयोग झाले नाहीत तर त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. बरोबर. बांधल्यानंतरचे जो आनंद असतो, हो म्हणजे प्रेक्षकांचं कसं, प्रेक्षकांच्या आनंदासाठी ते बांधलं जातं, पण त्याचं नियोजन आणि व्यवस्थापन हा भाग ज्यांच्याकडे असतो ते ह्याकडे फार बारकाईनं गांभीर्याने लक्ष देत नाहीत, म्हणून कलावंतांची अशी ओरड होते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मग जी नवीन अवस्था असते नंतर टॉयलेटचे काही टॅप गळतायत, बेसिनचा पाईप तुटलाय वगैरे असं बऱ्याच ठिकाणी टॉयलेटची अवस्था खराब होते आणि हो. अशा वेळी कलाकारांची खूप पंचायत होते. बरोबर. तर मी सातत्याने गेली कित्येक वर्ष असं म्हणतोय की ज्या ठिकाणी दररोज प्रयोग होत नाहीत त्या ठिकाणी नाट्य चित्रपटगृह असं का नाही करत, आणि त्यामध्ये कमी दरामध्ये मराठी प्रेक्षकांना सिनेमा का नाही दाखवत. 40 रुपये, 30 रुपये, 20 रुपये असं तिकीट लावून जर सिनेमा दाखवला हो आणि 10 रुपये निर्मात्याला पर हेड मिळाले, तरी 14 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात 1 कोटी लोकांनी जर सिनेमा पाहिला तर 10 कोटी रुपये निर्मात्याला मिळतील. दोन्हीचा समन्वय करता येतो. मुख्य शहरांची जी ठिकाणं आहेत तिथे जरी सातत्याने नाटक होत असलं तरी बाकीच्या ठिकाणी सातत्याने नाटक होत नाही. मग एक नाटकाचा प्रयोग झाला की नंतर तिथे खूप सारे राजकीय कार्यक्रमच होत राहतात, त्याच्यासाठी नाटक नाहीये. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की नाट्य चित्रपटगृह अशी संकल्पना राबवावी, त्याने मेंटेनन्स राहू शकतो. सध्याचा चित्रपट सृष्टी आणि प्रेक्षकांचा जो वाढता कल पाहता तुम्हाला असं वाटतंय का की मराठी चित्रपट सृष्टीला सुगीचे दिवस आलेत? मी असं नाही म्हणणार, जोपर्यंत मूळ प्रेक्षकांना, कारण बघ तिकीट दर खूप परवडणारा नसतो हो आणि वर्षाला फक्त 52 आठवडे आहेत आणि जवळपास मराठीमध्ये 125 ते 150 सिनेमे तयार होतात दरवर्षी. तर 52 आठवडे या 150 सिनेमांना अधिक बॉलिवूड, हॉलिवूड, टॉलिवूड, मॉलिवूड, कॉलिवूड या सगळ्यांना एकत्रित न्याय कसा देऊ शकेल? मराठीची हक्काची सिनेमागृह जोपर्यंत होणार नाहीत तोपर्यंत मराठीला सुगीचे दिवस कदापिही येणं शक्य नाही. आता 150-125 सिनेमांमधले 1-2 सिनेमे वर्षभरात चालले म्हणजे सुवर्ण युग आलं असं म्हणण्याचा मूर्खपणा मी तरी करणार नाही. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये काय बदल व्हावेत असं तुम्हाला एक कलाकार म्हणून वाटतं? मुळात मराठीला हक्काची सिनेमागृह पाहिजे, ज्यामध्ये कमी दरामध्ये मराठी प्रेक्षकांना सिनेमा पाहता आला पाहिजे. कारण फार साधा मुद्दा आहे की मल्टिप्लेक्सची जी तिकीट दर असतात 300 रुपये, 200 रुपये, हो अशा 100 कोटी, 150 कोटी, 200 कोटी रुपये ज्या सिनेमांचं बजेट आहे त्यांच्यासाठी ठीक आहे हे तिकीट. पण मराठी सिनेमाचं बजेट मुळात 2-3 कोटी रुपये असतं. हो. त्या प्रमाणामध्ये तिकीट दर असायला हवा ना. एवढा सामान्य ज्ञान आपल्या सगळ्यांना असतंच. तर ते ही व्यवस्था राबवणाऱ्यांकडे असायला पाहिजे असं माझा समज आहे. तर त्यांनी हे करायला पाहिजे. माझा शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही सुरुवातीपासून खडतर प्रवास करत आपल्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपलं एक नाव कमावलं आहे. आज अनेक असे तरुण तरुणी आहेत ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे, त्यांना एक छोटासा संदेश काय द्याल? कुठल्याही यशाला शॉर्टकट नसतो बरोबर. आणि मेहनत आणि ज्ञान या दोन्हीची सांगड योग्य रीतीनं घालता आली तर तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल. पण नुसतंच ग्लॅमर बघून जर या क्षेत्राकडे याल तर तुमची फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही.